दिपेश ऑप्टिक्स, कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहोपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. वासंबेत महाविकास परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ. जनसमर्थन पाहता विजयाकडे निर्णायक वाटचाल. वासंबे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी महाविकास परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा नारळ जोरदार उत्साहात फुटला. शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी दांडफाटा येथील नवसाला पावणाऱ्या टाकेदेवी मातेचे दर्शन घेऊन उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद उमेदवार संदीप सुदाम मुंडे, वासंबे मोहोपाडा पंचायत समिती उमेदवार रोशन बाळाराम राऊत आणि रीस पंचायत समिती उमेदवार निखिल डवले यांच्या प्रचाराला गती देण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेश गावंड, रमेश पाटील, नाना म्हात्रे, अजित सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की वासंबे गटात महाविकास परिवर्तन आघाडीचा प्रचार आजपासून निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. यावेळी अजित पवार राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, वंचित आघाडी व इतर मित्रपक्षांचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. आई टाकेदेवी मातेचा कृपा आशीर्वाद घेऊन उमेदवारांनी तळेगाव, पानशील आणि तळेगाववाडी येथे घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केली. प्रचारादरम्यान ग्रामस्थ महिलांनी औक्षण करत उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. गावकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता वासंबेत महाविकास परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. वासंबे गटात परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून येत असून हा जनसमर्थनाचा कौलच असल्याचे वातावरण आहे. कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेश छत्रपती याला मानाचा मुलगा घेऊन आई टाकेदेवीला वंदन करून आजच्या या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ या टाकेदेवीच्या प्रांगणामध्ये करण्यात आला. त्या प्रसंगी उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते या सगळ्यांचा जर उत्साह जर पाहिला तर आज या घडीला आपण प्रचाराची सुरुवात करत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण हा प्रचार चांगल्या प्रकारे पुढे नेऊन हे तिन्ही उमेदवार भरघोस मताने कसे निवडून येतील याचा प्रयत्न आपल्याला सगळ्यांना करायचा आहे. आणि हे करत असताना सगळ्या गोष्टीची आज जर पाहिली तर विरोधकांनी दखल घेऊन 3-3 आमदार या प्रचारामध्ये उतरण्याची शक्यता आहे. जसं आपण अर्ज भरण्याच्या दिवशी ते वातावरण पाहिलं, त्या वातावरणाची आपण जर दखल घेतली तर आपल्याला त्या पद्धतीनं त्यांचा सामना करावा लागेल. त्यासाठी तुम्ही तिघांनी सुद्धा कुठेही आपल्याला डोळे झाक न करता सगळ्या कार्यकर्त्यांकडे बारकाईने लक्ष देऊन सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन या निवडणुकीला सामोरे जात असताना जास्तीत जास्त मतदान आपल्याला जसं लोकांपर्यंत पोहोचून मतदान यंत्रापर्यंत पोहोचवता येईल याची दखल सर्वांनी घ्यावी आणि या महाविकास आघाडीचे तिन्ही शिलेदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि टाकेदेवीच्या समोर सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.